वर्ष होताच कायदेशीर ओळख, कागदपत्र आणि जबाबदाऱ्यांची पहिली पायरी. आपण सगळं लहान असताना 18व्या वाढदिवसाची वाट पाहत असतो, कारण 18 म्हणजे आता आपण मोठे झालो. पण भारतात 18 वर्षांचं होणं म्हणजे फक्त केक कापणं नाही, तर कायद्यानं तुम्ही अडल्ट होता. म्हणजेच आता तुमचे निर्णय, तुमच्या सह्या आणि तुमच्या जबाबदाऱ्या सगळं तुमचंच होतं. 18 वर्ष पूर्ण होताच तुमचं आयुष्य एका नवीन टप्प्यात जातं. कॉलेज, नोकरी, प्रवास, पैसे, कर्ज, कागदपत्र सगळीकडे तुमचं स्वतःचं अस्तित्व सुरू होतं. आणि म्हणूनच या वयात काही गोष्टी नीट आणि वेळेत करणं खूप महत्वाचं असतं. सगळ्यात आधी बोलूया ओळखीच्या कागदपत्रांबद्दल. भारतात तुमची ओळख म्हणजे आधार. जर अजून आधार नसेल तर आधार केंद्रात जाऊन नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. शाळेचं ओळखपत्र, मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड अशा कागदांवर आधार मिळतो. त्यानंतर येतो पॅन कार्ड. हा छोटासा कार्ड तुमच्या आयुष्यात फार मोठी भूमिका बजावतो. नोकरी, बँक खातं, गुंतवणूक, मोठे आर्थिक व्यवहार सगळीकडे पॅन लागतो. आजकाल पॅन ऑनलाईन अर्ज करून मिळतो आणि तो आधारशी लिंक असणं अनिवार्य पण आहे. याशिवाय जन्मतारीख दाखवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीची मार्कशीट यापैकी किमान एक कागद नेहमी तयार ठेवावा लागतो. कारण पुढे वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स अशा सगळ्या गोष्टींसाठी ते लागतात. 18 वर्षांचे झाल्यावर एक मोठा बदल म्हणजे तुम्ही स्वतःचं बँक खातं उघडू शकता. आधी मायनर अकाउंट असतं आणि त्यावर गार्डियन असतो, पण आता तुम्ही स्वतंत्र सेव्हिंग्ज अकाउंट उघडू शकता. आधार, पॅन, पत्ता, पुरावा आणि फोटो दिला की बँकेत अकाउंट सुरू होतं. आजकाल झिरो बॅलन्स अकाउंट सुद्धा मिळतात. खाते उघडल्यानंतर आधार किंवा पॅन त्याला लिंक करणं, UPI आणि नेट बँकिंग सुरू करणं हे सगळं करायला हवं. पण त्याचबरोबर स्ट्रॉंग पिन आणि पासवर्ड ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण भारतात डिजिटल फ्रॉड खूप वाढत असल्याचं दिसतंय. 18 वर्षांचे होताच तुम्हाला मतदानाचा हक्क मिळतो. म्हणजे आता देश कोण चालवणार हे ठरवण्यात तुमचाही आवाज असतो. वोटर आयडी साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी फोटो, वयाचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा लागतो. वोटर आयडी हे फक्त मतदानासाठी नाही, तर एक मजबूत ओळखपत्र म्हणूनही वापरलं जातं. याच वयात पासपोर्ट काढणंही फार शहाणपणाचं ठरतं. पासपोर्ट म्हणजे फक्त परदेशात जाण्याचं तिकीट नाही, तर भारतात एक सगळ्यात स्ट्रॉंग आयडेंटिटी आणि ऍड्रेस प्रूफ समजलं जातं. आजकाल पासपोर्टसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन होतो. अपॉइंटमेंट घ्यायची, पासपोर्ट ऑफिसमध्ये जायचं आणि नंतर पोलीस व्हेरिफिकेशन होतं. एकदा पासपोर्ट हातात आला की पुढची अनेक कामं सोपी होतात. 18 वर्षांचे झाल्यावर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स साठीही अर्ज करू शकता. आधी लर्नर्स लायसन्स, मग काही दिवसांनी ड्रायव्हिंग टेस्ट आणि मग परमनंट लायसन्स. कार आणि मोठी बाईक चालवायची लीगल परवानगी याच वयात मिळते. ड्रायव्हिंग लायसन्स हे सुद्धा एक महत्वाचं आयडेंटिटी आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरलं जातं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कायद्याच्या नजरेत तुम्ही अडल्ट होता. इंडियन मेजॉरिटी ऍक्ट नुसार 18 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला पूर्ण कायदेशीर अधिकार मिळतात. म्हणजे तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकता. कुठे राहायचं, काय शिकायचं, काय काम करायचं यासाठी आई वडिलांची परवानगी कायद्याने आवश्यक राहत नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकता. रेंट अग्रीमेंट, जॉब कॉन्ट्रॅक्ट, फोन कनेक्शन, लोन पेपर्स सगळं तुम्ही फुल टाइम काम करू शकता. स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता, फ्रीलान्स काम करू शकता आणि तुमचा पॅनवर इन्कम टॅक्स सुद्धा भरू शकता. म्हणजे आता तुमचं आर्थिक आयुष्यही ऑफिशियली सुरू होतं. आजच्या काळात अजून एक शहाणपणाची गोष्ट म्हणजे सगळ्या कागदपत्रांच्या डिजिटल कॉपीज ठेवणं. आधार, पॅन, मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, वोटर आयडी, पासपोर्ट, लायसन्स हे सगळं स्कॅन करून सुरक्षित ठिकाणी किंवा डिजिलॉकर मध्ये ठेवणं. डिजिलॉकरवर सरकारकडून दिलेले कागदपत्र अनेक ठिकाणी ओरिजिनल सारखेच मान्य होतात. आणि हो, 18 वर्षांचे झाल्यावर तुमची जबाबदारीही वाढते. ऑनलाईन काहीही साईन करणं, कुठलाही लोन घेणं, सोशल मीडियावर काही टाकणं याचे कायदेशीर परिणाम होऊ शकतात. फ्रॉड, डिफेमेशन, सायबर क्राईम यासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार धरले जाऊ शकता. म्हणून आता आपण मोठे झालो याचा अर्थ फक्त स्वातंत्र्य नाही, तर समजूतदारपणाही आहे. थोडक्यात सांगायचं तर 18 वर्षांचे होणं म्हणजे आयुष्याच्या खऱ्या एंट्री गेट मधून आत येणं. योग्य कागदपत्र, योग्य सवयी आणि योग्य निर्णय घेतले तरच पुढचं आयुष्य खूप सोपं आणि मजबूत होतं. 18 म्हणजे फक्त वय नाही, 18 म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातात घेण्याची सुरुवात.